नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर मी आता सकाळी 5 वाजता उठलेली आहे. तर आता आपण आज करणार आहेत कुरकुरे करायचे आपल्याला. त्यासाठी आपण घेणार आहेत तांदूळ. हे राशनचे तांदूळ घेतलेले आणि मी हे घेतलेले पावशर. हे बघा पावशर थोडे वरती आहेत. एवढे तांदूळ आहेत माझ्याकडे राशनचे, तर म्हटलं एवढं करून घेते. त्याला तर मी आता यांना स्वच्छ धुवून घेते. आणि आपल्याला झटपटीत कुरकुरे करण्यासाठी आपल्याला काही यांना 2-3 दिवस भिजत टाकत नाही. आत्ताच थोडं 2-3 तास भिजत टाकते. चोळून असं धुवून घ्यायचं स्वच्छ. तर खूप असे खराब सारखे वाटतात ना, त्यासाठी त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे. बघा मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे. आता मी यांना 2-3 तासांसाठी झाकून ठेवते. चला तर आपण आता एवढं पीठ गाळून घेणार आहे. हे आपला हे गव्हाची कणिक खूप बारीक आहे, तरी पण मी कपड्या बांधून घेतलेला आहे आणि त्याच्याने गाळून घेते. हे बघा 1 वाटी घेतलेलं आहे. हे गाळून घेते मी आता. आपल्याला हे चकलीमध्ये टाकायचं आहे. चकलीला असं छान असं चिक्का यायला पाहिजे ना आपल्या चकलीला, तुकडे व्हायला नको म्हणून. चकली कुरकुरे काही पण करू शकता आपण त्या तांदळाचं. तर आपण चकली कुरकुरे काही पण करू शकतो. तर आपण 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. आपण हे बारीक गाळून घेणार आहे कपड्याने, म्हणजे आपला मैदा तयार होत होतो. जसा आपल्याला थोडं असल्यामुळे आपण गव्हाच्या कणिकानेच म्हणजे गव्हाच्या पिठानेच करून घेणार आहे. नाही तर आपण जास्त राहिले की आपण मैदा घेऊन यायचं आहे. थोडं याच्याने ना वातडा पण येतो चकलीला आणि खूप छान फुलते आपली चकली. त्यासाठी टाकून घ्यायचं आहे. तर मी आता गाळून घेते. हे बघा आपण आता सोडून घेणार आहे. लाईट चालली गेली. हे बघा किती छान झालेलं आहे चिकन. हे थोडं वाटीभर पीठ आहे. हे पहा एवढा कोंडा निघालेला आहे. कुरकुऱ्यांमध्ये टाकण्यासाठी बघा आपण 1 मोठा टमाटा घेऊन घेतलेला आहे. मोठा टोमॅटो मस्त भाजून घेऊ, म्हणजे आरामाने साल निघून जाते. घेतले 1 वाटी पोहे. आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहेत. आपल्याला कोरडेस याची पावडर करून घ्यायची आपल्याला. हे बघा मस्त अशी पावडर करून घेतली आपण याची. हे बघा आपले 5 वाजता हे तांदूळ टाकून घेतलेले होते मी सकाळी. आता आपले 3 तास झालेले आहेत. आता यांना मस्त मिक्सर मध्ये दळून घेते मी पाणी टाकून. तर आपण हा टमाटा भाजून घेतलेला आहे, साल काढून घेतलं. हा मिक्सर मध्ये बारीक करून घेते. 1 टमाटा घेतला मोठा. हे 2 मिरची. हे बघा आपण 3 तांब्या पाणी टाकून घेणार आहे. जास्तीच टाकून घेते, काढता येतो मग नंतर. अजून थोडं कमी. हे बघा आपण याच्यामधून गरम पाणी घेतलंय, थोडं कोमट झालेलं आहे. आता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना, ही कणिक मस्त गाळून घेतलेली आहे कपड्याने. 1 सपाट वाटी ती मस्त मोडून घेते मी आता पाण्यात. आपण पोहेचं पण दळून घेतलेलं आहे. 1 वाटी घेतलेली होती, ते पण मस्त दळून घेतलेलं आहे. ते पण आता याच्यामध्ये मोडून घेते, म्हणजे आपल्याला हे पातळ दळलेलं आहे ना, त्यासाठी हे पण सगळ्याला आपल्याला आहे ना असं मोडूनच घ्यावं लागणार आहे पातळ. आता हे पाणी टाकून मोडून घेते, म्हणजे एकजीव करून घेते आता हे सगळं. तर आपण बाकीचं पाणी काढून घेणार आहे. पाणी आपलं जास्त उकळायला लागलं त्यासाठी आपण पाणी. पातेल्यात थोडंच पाणी घेतलेलं आहे, 1 तांब्या. बाकीचं थोडं थंड टाकून देते मी, कारण की आपलं पाणी ना जास्त गरम झालंय, त्यामुळे थंड टाकून देते. नाही तर लवकर गुद पडून जाते मग टाकताच केलं. आपण हे तांदळाचं दळलेलं नाही टाकून घेऊ. मस्त पाणी टाकून दळून
लगेच घट्टपणा धरतं त्यासाठी ना. बघा आपण पाणी टाकून मोडून घेतलेलं आहे मैद्याचं आणि पोहेचं, ते आता याच्यामध्ये टाकून देते. त्याला आता चांगला एकजीव करून घ्यायचंय. घालून घ्यायचे. आपली चकली खूप छान होते, मग नरम येते, मस्त पोहे येते टाकलेलं आहे. मैदा आपण चकल्या बी करू शकतो, कुरकुरे, बाकीचे कुरकुरे करायचे. मुलांना कुरकुरे आवडतात. मस्त असं घेऊन घ्यायचे. आता आपण त्याच्यामध्ये थोडं नमक ते टाकून घेणार. हे बघा बरीचसोबत घेतलेलं आहे. परत हे तिळ ते आपला खाता सोडा आहे 1 चमचा. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि आपली मिरची आणि टमाटा दळलेला आहे तो टाकून देणार आहे. शिजेल म्हणून थोडं पाणी टाकून देते. त्याला अजून भरपूर त्याला चांगलं शिजू द्यावं लागतं. खाली जेवण जाईल जोरात चालू झालेलं आहे आपलं पीठ, मस्त झालेलं आहे, छान झालं. हे बघा आपण मस्त शिजून घेतलेलं आहे. असं घट्ट पीठ ठेवायचं आहे आणि आता आपण त्याला वाफवून घेणार आहे. छान चकल्या पण होत आहे आणि आम्ही बघा कुरकुरे पण करून घेतोय. मुलं कसे पण थोडे वाकडे तुकडे असे टाकताय बघा. एवढे कुरकुरे आणि एवढे चकले झालेली आपली. बाकीच्या चकल्या बी करून घेतल्या आम्ही, म्हटलं चला छान होत आहे तर चकल्या बी करून घेतल्या आणि बाकीचे बघा कुरकुरे करून घेतले. तर बघा आपण आता कुरकुरे तळून घेणार आहे. तरी ओले आहेत आपले कुरकुरे, तरी किती किती छान फुलत आहे. ओल्या असल्यावर थोडं तेल उडत आहे त्यांचं. दुपट्टे पट्टे होत आहे आपले कुरकुरे. त्यांना तर एवढे भारी फुलतील. तरी बघा किती छान फुललेले आहेत आपले कुरकुरे, खूप छान झाले आहेत. याच्यामध्ये आता चाट मसाला थोडी चटणी टाकून मस्त खायचं आहे. हे बघा किती छान झालेले आहेत.